शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिक्कीत अशोक धोडींचा मृतदेह सापडला। अशोक धोडी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे रुग्णालयात करण्यात येणार। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो। महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। नामदेव शास्त्री हे संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत। नामदेव शास्त्रींची भूमिका दुर्दैवी। दीपक केदार यांची टीका। सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार। भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींना भेटणार। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारा। भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर। प्रसाद पुरंदरेंच्या थिएटर अकॅडमीच्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी दोन्ही नेते एकत्र। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचं प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना। दरेकरांच्या आरोपांनंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। 4892 रुपयांच्या हमी भावानं खरेदी होणार।